नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्याचा टॉपिक आहे सेक्स लिंकेज नावाचा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंकेज जो आहे ते समजून घेतलं, लिंकेज एक्झॅक्टली कसं वर्क करतं तेही समजून घेतलं. लिंकेजचे दोन प्रकार आहेत, कंप्लीट आणि इनकम्प्लीट, त्याच्याबद्दलही आपण अभ्यास केला. एक छोटंसं हायपोथेटिकल म्हणजे थोडंसं एक मनधारीच असं काहीतरी आपण एक्झाम्पल घेतलं आणि लिंकेज एक्झॅक्टली कसं वर्क करतं हे समजून घेतलं होतं. लिंकेजशीच निगडीत सेक्स लिंकेज नावाचा एक टॉपिक बघायला मिळतो. आता जर तुम्ही स्टेट बोर्डचा सिलेबस बघितला तर लिंकेज आणि सेक्स लिंकेज यांच्यामध्ये एक छोटासा टॉपिक आहे लिंकेज ग्रुपचा. तो आपण डिस्कस नाही केलाय. तो लिंकेजमध्ये पण मी डिस्कस नाही केला, कारण की तो फक्त लिंकेज कन्सेप्ट समजून सांगायची होती म्हणून. तर आपण हे सेक्स लिंकेज सुरू करण्याआधी एक छोटासा टॉपिक आहे लिंकेज ग्रुप म्हणून, तोही पटकन घेऊन टाकूया. त्याने एक बेसिकची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. सो आता हा लिंकेज ग्रुप नावाचा काय प्रकार बघायला मिळतो. लिंकेज ग्रुप काय, त्याच्या नावाचाच अर्धा मिनिंग आहे की तो एक ग्रुप आहे. 100% इट इज अ ग्रुप of linked genes present over chromosome. नावात त्याचा मिनिंग आहे त्यामुळे टेन्शनच नाही काय. सो काय दिलंय बघा आपल्याला, लिंकेज ग्रुपचा अर्थ काय होतो की एखाद्या क्रोमोझोमवरती जेवढ्याही लिंक्ड जीन्स आहेत त्या लिंक जीन्सचा ग्रुप म्हणजेच काय, तर त्याला लिंकेज ग्रुप म्हणायचं. मग समजा एखाद्या क्रोमोझोमवरती एकच लिंक्ड जीन असेल तर त्याला लिंकेज ग्रुप म्हटलं जाऊ शकतं. जर दोन लिंक जीन असेल त्याला दोन जणांचा लिंकेज ग्रुप म्हटलं तरी पण चालतं. आता जी लोक हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय त्यांना मी मुद्दाम सांगेल की तुम्ही लिंकेजचा व्हिडिओ जाऊन पहिले बघा. त्यातनं बेसिक आयडिया काय की लिंकेज काय आहे. हवा तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देतो की लिंकेजचा व्हिडिओ, त्याचा बघून घ्या एकदा, आणि मग तुम्हाला ही लिंक्ड जीन्सची कन्सेप्ट पटकन समजेल. तरी पण एक बेसिकची आयडिया मी तुम्हाला देतो. लिंक्ड जीन म्हणजे काय किंवा लिंकेज म्हणजे काय, तर एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये दोन जीन्स आहेत जे त्याच्यामध्ये एक्सप्रेस झाले आहे आणि तेच दोन जीन त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये, ऑफस्प्रिंग जनरेशनमध्ये पण एक्सप्रेस झाले. याचा अर्थ ते दोन जीन्स जोडीने इनहेरिट झाले, जोडीने ट्रान्सफर झाले, त्याला लिंकेज म्हणतात. म्हणजे टेंडन्सी आहे दोन जीन्सची सोबतच ट्रान्समिट होण्याची जनरेशन आफ्टर जनरेशन, त्याला लिंकेज म्हणायचं. सोपा मुद्दा आहे. आता ही जी काही जोडी आहे लिंक्ड जीन्सची, त्या किती जोड्या आहेत एखाद्या क्रोमोझोमवरती? एखाद्या क्रोमोझोमवरती एक जोडी आहे, दोन आहे, व्हॉट एव्हर. मग जितक्या पण लिंक्ड जीन्सच्या जोड्या असतील ना, त्याला काय म्हणायचं आता आपल्या भाषेत लिंकेज ग्रुप म्हणायचं. सो लिंक्ड जीन्स म्हणजेच लिंकेज ग्रुप असं म्हटलं तरी पण चालतं. आता विषय हा येतो की सर किती लिंकेज ग्रुप असतात एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये, किती लिंकेज ग्रुप बघायला मिळतील. तर एक साधा साधा मुद्दा आहे की जर आपण लिंकेज ग्रुपचा नंबर जर बघितला तर तो मॅच करतो हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबरशी. त्या ऑर्गॅनिझम मध्ये हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर किती आहे त्यावरनं ठरतं की त्याच्यामध्ये लिंकेज ग्रुप किती असणार आहे. एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण. सगळ्यात पहिले आपण उदाहरण घेऊया पी प्लांटचं. ओके, पी प्लांट. आता गार्डन पी प्लांट जे मेंडलने यूज केलं होतं. गार्डन पी प्लांट मध्ये जर आपण प्लॉइडी पाहिली, जी आपण डिप्लॉइडी बघतो, तर 2n साधारणतः 14 क्रोमोझोम होते. बरोबर. गार्डन पी प्लांट मध्ये 2n 14 14 क्रोमोझोम होते. म्हणजे हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर अर्धा किती झाला, n इज इक्वल टू 7. हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर 7 झाला. मग त्याच्यामध्ये लिंकेज ग्रुप किती झाले, 7. जेवढे हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर तेवढेच लिंकेज ग्रुप तुम्हाला बघायला मिळतील. सोपा सोपा मुद्दा आहे. मग सर अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर लिंकेज सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणूया की पनेट जो आहे त्याने सगळ्यात पहिल्यांदा शोधलं तर लिंकेज प्लांट्समध्ये पनेट आणि बेटसन जे आहे या दोघांनी शोधलं होतं. तर थोडंसं सीईटी साठी सांगत होतो मी लिंकेजच्या व्हिडिओमध्ये पण हे मेन्शन नाही केलं. तर बेटसन आणि पनेट ह्या दोघांनी लिंकेज कन्सेप्ट जी आहे ती प्लांट्समध्ये शोधली होती. आणि मॉर्गन, TH मॉर्गन जो आहे त्याने ड्रॉसोफिलामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे अॅनिमलमध्ये शोधली होती. तर आपण ड्रॉसोफिलाचं पण इथे नाव घेऊन टाकूया. तर ड्रॉसोफिला जी आहे, ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर जी आहे, तिच्यामध्ये जे काही तुम्हाला बघायला मिळतं क्रोमोझोम जे आहे ते डिप्लॉइड कंडिशनला 8 बघायला मिळतात. म्हणजे हॅप्लॉइड कंडिशनला साधारणतः 4च बघायला मिळतील. याचा अर्थ त्याच्यामध्ये लिंकेज ग्रुप किती झाले, 4च झाले. साधा साधा मुद्दा आहे, जास्त काय अवघड नाही. आता शेवटचा विषय थोडासा मुद्दाम घेतो मी, तो म्हणजे आपला ह्युमन्सचा विषय घेणं गरजेचं आहे. की सर ह्युमन्समध्ये किती लिंकेज ग्रुप आहे. तर ह्युमन्समध्ये लिंकेज ग्रुपची गंमत थोडीशी वेगळी आहे. का? कारण की आपल्यामध्ये सर 2n 46 क्रोमोझोम बघायला मिळतात. बरोबर. मग तुम्ही म्हणा की सर मग आपल्यामध्ये सिंपल आहे ना सर, हॅप्लॉइड 23 क्रोमोझोम बघायला मिळतील. मग झाला ना विषय क्लिअर सर. 23 क्रोमोझोम आहे, याचा आता लिंकेज ग्रुप पण किती, 23. एकदम बरोबर, 100% बरोबर आहे. पण हे 23 लिंकेज ग्रुप तुम्हाला बघायला मिळतात फिमेलमध्ये. बरं, म्हणजे मेलमध्ये जास्त बघायला मिळतात का? हो, मेलमध्ये तुम्हाला 24 बघायला मिळतात.
आता मेलमध्ये 24 का बघायला मिळतात? त्याचा जर आन्सर कोणाला येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते फक्त लिहून जातो आणि ही क्वेरी मी तुम्हाला मुद्दाम ड्रॉप करून जातो की 23 लिंकेज ग्रुप आहे फिमेलमध्ये, 24 लिंकेज ग्रुप आहे मेलमध्ये, का? त्याचं उत्तर तुम्ही शोधून मला सांगायचं, कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुद्दाम मी हा प्रश्न टाकून जातो, तसं उत्तर फार इझी असतं, अवघड नाही. काही लोकांना हिंट लागली असेल. ओके, सो ही बेसिक कन्सेप्ट आहे लिंकेज ग्रुपची. लिंक्ड जीन्सचा जो ग्रुप असतो त्याला लिंकेज ग्रुप म्हणायचं. जेवढे हॅप्लॉइड क्रोमोझोम तेवढेच लिंकेज ग्रुप. साधी कन्सेप्ट आहे. ओके, चला आपण पटकन जाऊया पुढच्या टॉपिककडे, जो आपला मेन टॉपिक आहे सेक्स लिंकेजचा. तो थोडासा किचकट असणार आहे, त्याला आपण पटकन सोपं करून टाकूया. सो लिंकेज ग्रुप नंतर सेक्स लिंकेज काय बघायला मिळतो आपला? तर सेक्स लिंकेज म्हणजेच काय की जेव्हा तुम्हाला लिंक्ड जीन्स इनहेरिट होताना बघायला मिळतात तेही सेक्स क्रोमोझोमवरचे, त्याला म्हणायचं सेक्स लिंकेज. ओके, सो डेफिनेशन वाईज जर गेला आपण तर सोपं आहे. इट इज अ इनहेरिटन्स ऑफ व्हॉट? लिंक्ड जीन्स प्रेझेंट ओव्हर सेक्स क्रोमोझोम किंवा ॲलोझोम्स. सो जे सेक्स क्रोमोझोम आहे, एक्स आणि वाय क्रोमोझोम जे आहेत, त्या एक्स आणि वाय क्रोमोझोम वरती जे जीन्स आहेत, जे लिंक्ड जीन्स आहेत, त्या लिंक्ड जीन्सचा इनहेरिटन्स, त्या लिंक्ड जीन्सचा ट्रान्समिशन जे आहे त्याला काय म्हणायचं? सेक्स लिंकेज म्हणायचं. आता हे सेक्स लिंकेज समजून घेण्यासाठी ना थोडंसं एक्स आणि वाय क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जरी लक्षात येत नसेल तर मी 2 मिनिटं तुम्हाला पटकन समजावून सांगतो, माझ्याकडे जरा लक्षात द्या, जास्त अवघड नाहीये. आता सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की जो एक्स क्रोमोझोम तुम्हाला बघायला मिळतो तो मेटासेंट्रिक टाईपचा बघायला मिळतो, तर हा एक्स क्रोमोझोम झाला. ओके, आणि जो वाय क्रोमोझोम तुम्हाला बघायला मिळतो तो वाय क्रोमोझोम मी थोडा सेमच काढण्याचा प्रयत्न करतो. ओके, कारण की त्यांचे दोघांचे ओके समजून घ्या की सेमच आहेत. ओके, जो वाय क्रोमोझोम आहे तो वाय क्रोमोझोम तुम्हाला बघायला मिळतो ॲक्रोसेंट्रिक. ओके, सो क्रोमोझोमचं स्ट्रक्चरल डिफरन्स हा बघायला मिळतो. एक्स क्रोमोझोम जो आहे तो बिचारा मेटासेंट्रिक आहे आणि वाय क्रोमोझोम जो आहे तो असतो ॲक्रोसेंट्रिक. हे दोघांचे स्ट्रक्चर आहे. ओके, आता ह्यामध्ये मला मुद्दाम हे स्ट्रक्चर इथे शिकवायची गरज का पडते? बिकॉज त्यांच्या स्ट्रक्चरवरनं बऱ्याच गोष्टी फरक पाडतात. आता बघा, दोघांमध्ये गोष्ट बघाल ना तर इथून एवढा आर्म आणि इथून एवढा आर्म सेम आहे. ओके, म्हणजे एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम दोघंही वेगळे क्रोमोझोम आहे, दोघंही वेगळे कॅरेक्टर एक्सप्रेस करणार आहे. एक्स क्रोमोझोम फिमेनाईन कॅरेक्टर प्रोड्यूस करणार, वाय क्रोमोझोम मेल कॅरेक्टर जे आहे ते प्रोड्यूस करणार. पण तरीही त्यांच्यामधला हा भाग तर दोघांमध्ये सारखाच पडतोय, बरोबर आहे. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर रिजन, म्हणजे हा जो काही रिजन आहे ना, ह्या रिजनला म्हटलं जातं होमोलॉगस रिजन. दिस रिजन इज कॉल्ड एज होमोलॉगस रिजन. ओके, या रिजनला होमोलॉगस रिजन म्हणतात. पण आता बघा, हा जो काही रेड कलर मध्ये मी जो मार्क करतो हा, आणि इकडे बघा हा रिजन काही सेम नाही. हा रिजन तर वेगळा. एक्स क्रोमोझोम मध्ये तो मोठा आहे, पण वाय क्रोमोझोम मध्ये हे आर्म्स छोटे झाले कारण की सेंट्रोमियर हा टुवर्ड्स टेलोमर गेला आहे म्हणून. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर रिजन इज कॉल्ड एज नॉन होमोलॉगस रिजन. म्हणजे हा रिजन मधला फरक आहे. एक्स आणि वाय क्रोमोझोम मधला हा फंडामेंटल डिफरन्स आहे. अर्धा भाग सारखा असतो, अर्धा भाग वेगळा असतो. आता सर, ह्या दोन वेगळ्या भागांमुळे आपल्याला काय शिकायला मिळतं? शिकायला मिळतंय फार मोठ्या फेनॉमेनॉनचं रहस्य. तो फेनॉमेनॉन म्हणजे कोणता? तर फेनॉमेनॉनचं नाव आहे क्रॉसिंग ओव्हर. येस सर, आम्ही नाव ऐकलं आहे. आम्ही सेल डिव्हिजन मध्ये जेव्हा आम्ही मिओसिस नावाचं सेल डिव्हिजन शिकलो, त्या मिओसिस मध्ये आम्ही क्रॉसिंग ओव्हर शिकलेलो आहे. क्रॉसिंग ओव्हर नावाचा फेनॉमेनॉन जो आहे तो काय करतो सर? क्रोमोझोमल पार्ट एक्सचेंज करतो. आम्ही लिंकेजच्या व्हिडिओमध्ये पण हे ऐकलंय सर. क्रॉसिंग ओव्हर काय करतो? दोन होमोलॉगस रिजन जे आहे, दोन एकसारखे जे क्रोमोझोम आहे त्यांच्यामधले रिजन्सला एक्सचेंज करून टाकतो, पार्ट्सला एक्सचेंज करून टाकतो, बरोबर आहे. आणि लिंकेज कम्प्लीट आणि इनकम्प्लीट ठरवणारा पण कोण असतो? क्रॉसिंग ओव्हरच असतो. त्याला दुसरं एक नाव पण पडलं आहे, अल्सो कॉल्ड एज रिकॉम्बिनेशन. ओके, या जगातल्या व्हेरिएबिलिटीचं सगळ्यात मोठं कारण रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हरच आहे. आता ह्या क्रॉसिंग ओव्हरला कोणता रिजन आवडतो? बघा, एक्स आणि वाय क्रोमोझोम जर पेअर होणार असतील, म्हणजे मी मुद्दाम एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, जास्त अवघड नाहीये. जेव्हा मेलमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असतात तेव्हा एक्स आणि वाय क्रोमोझोमला वेगळ्या सेटमध्ये जायचं असतं.
पण करणार तर मिओसिस ना, जी गॅमेटची सेल आहे. म्हणजे जर तुम्हाला थोडंसं ह्युमन रिप्रोडक्शन लक्षात असेल तर तुमच्या एक लक्षात येईल की स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये सगळ्यात पहिले प्रायमॉर्डियल सेल, मग तिची स्पर्मॅटोगोनियाचं ग्रोथ होऊन मग प्रायमरी स्पर्मॅटोसाइट करतो, मग त्याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट होतं. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस फर्स्ट करतो आणि मग त्याच्यापासून 2 सेल बनतात. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आपण त्याला म्हणतो. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये क्रॉसिंग ओव्हर ऑलरेडी झालेलं असतं. आता तो मेल आहे ना, मग मेलमध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम होते. मग जेव्हा त्याच्यामधून डिव्हिजन होणार आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइटच्या 2 सेल बनतील, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटच्या 2 सेल बनतील, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, मग एक एक्स क्रोमोझोम इकडे जाईल, एक वाय क्रोमोझोम इकडे जाईल, याचा 2 गॅमेट वेगळे वेगळे बनतील. एक मेल गॅमेट बनेल, एक फिमेल गॅमेट, एक फिमेल एक्स क्रोमोझोम कंटेनिंग गॅमेट बनेल. साधा मुद्दा आहे. नाउ व्हॉट आय एम सेइंग इज की जेव्हा हे क्रोमोझोम्स वेगळे होणार आहेत मिओसिस करताना, याचा अर्थ त्यांच्यामध्ये तो क्रॉसिंग ओव्हर व्हायचा चान्स आहे ना. म्हणजे प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये क्रॉसिंग ओव्हर व्हायचा चान्स आहे. म्हणजे हे दोघंही एक्स आणि वाय क्रोमोझोम सोबत होते, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर व्हायचा चान्स होता. मग ते क्रॉसिंग ओव्हर कुठे होऊ शकतं? ते नॉन होमोलॉगस रिजनला होणार की होमोलॉगस? क्रॉसिंग ओव्हर बिचारा गेला होता नॉन होमोलॉगस रिजनकडे की करूया, पण त्याला काय दिसलं की अरे एक्स क्रोमोझोमचा एक आर्म मोठा आहे, एक आर्म छोटा आहे, कसं काय एक्सचेंज करणार? ह्याचा जेवढा पार्ट तुटेल तो ह्याला लावणं ठीक आहे, पण ह्याचा तुटल्यानंतर तो लावायचा कुठे? ह्याच्याकडे जागाच कुठे? याचा अर्थ एक्स आणि वाय क्रोमोझोम मध्ये हा जो नॉन होमोलॉगस रिजन आहे ना, तिथे क्रॉसिंग ओव्हर होत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सेक्स लिंकेज मध्ये क्रॉसिंग ओव्हर नावाचा फेनॉमेनॉन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम वरती होत नसतं. मग सर ते कुठे होतं? ते होतं होमोलॉगस रिजन मध्ये. हा मुद्दा आहे. क्रॉसिंग ओव्हर नावाचा फेनॉमेनॉन होमोलॉगस रिजन मध्येच होणार, नॉन होमोलॉगस रिजन मध्ये नाही. मग सर ह्याच्याने काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. आता म्हणा की सर काय फरक पडतो? पटकन सांगतो. फरक हा आहे की नेमका नॉन होमोलॉगस रिजन जो आहे तो सेक्स लिंक्ड कॅरेक्टर जे आहे तो कॅरी करतो. सेक्स लिंक्ड कॅरेक्टर म्हणजे जेंडर रिलेटेड कॅरेक्टर. याचा अर्थ असा होतो की एक्स क्रोमोझोमचा, कोणत्या? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन म्हणजे हा रिजन, ह्या रिजन मध्ये सेक्स लिंक कॅरेक्टर आहे, म्हणजे फिमेल सेक्सचे कॅरेक्टर, फिमेल जेंडरचे कॅरेक्टर आहे. आणि मग याचा अर्थ सर ह्या रिजन वरती मेलचे सेक्स लिंक कॅरेक्टर असतील, मेलचे जेंडर रिलेटेड कॅरेक्टर असतील वाय क्रोमोझोमच्या. एकदम बरोबर. मग जर इथे क्रॉसिंग ओव्हर झालं असतं तर गंमत काय झाली असती? वाय क्रोमोझोमचे काही कॅरेक्टर फिमेलकडे गेले असते आणि एक्स क्रोमोझोमचे काही कॅरेक्टर मेलकडे आले असते. मग हे उलटा पालट झाले असते ना. मेलच्या क्रोमोझोम मध्ये फिमेलचे कॅरेक्टर, फिमेलच्या क्रोमोझोम मध्ये मेलचे कॅरेक्टर. जर क्रॉसिंग ओव्हर झालं असतं तर. पण होतंय का? नाही होते. क्रॉसिंग ओव्हर होत नाही. ते कुठे होतंय? होमोलॉगस रिजन मध्ये. आणि होमोलॉगस रिजन मध्ये जनरली तुमचे फिजिकल कॅरेक्टर्स असतात, सेक्स लिंक कॅरेक्टर नसतात. मग जनरली तुमचा कलर ब्लाइंडनेसचा विषय आहे किंवा हिमोफिलियाचा जे विषय आहे ते हे सगळे होमोलॉगस रिजन वरतीच लोकेटेड असतात. आता ते पुढे जाऊन आपण बघू. सो लिंकेज मधला सेक्स लिंकेज प्रकार आहे की सेक्स क्रोमोझोम वरती असलेला लिंक्ड जीन्सचा इनहेरिटन्स. सेक्स क्रोमोझोमचं एक्झॅक्टली कसं डायनॅमिक्स आहे ते मी समजून सांगितलं. पटकन आपण सेक्स लिंकेजचे 2 टाइप्स बघूया आता. ओके, आय होप तुम्हाला हा जो भाग आहे तो लक्षात आला असेल. काहीही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगा. ओके, बट डोंट मिस दिस टॉपिक. व्यवस्थित शांततेत हा टॉपिक समजून घ्या, तरच हा व्यवस्थित समजेल, ऑर एल्स थोडंसं त्रासदायक ठरेल. मग आता सेक्स लिंकेजचे टाइप्स किती? अरे सिंपल आहे, आपण ऑलरेडी टाइप्स बघितलेत. लिंकेजचे टाइप्स कोणते कोणते होते? कंप्लीट आणि इनकम्प्लीट. मग याचे पण कोणते कोणते असणार? कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. सगळ्यात पहिला प्रकार बघायला मिळतोय कंप्लीट सेक्स लिंकेज. कंप्लीट सेक्स लिंकेज. मग सर याचा मिनिंग काय होतो कंप्लीट सेक्स लिंकेजचा? सोपं आहे, आत्ताच तर सांगितलं. कंप्लीट सेक्स लिंकेज म्हणजेच काय की जेव्हा 2 लिंक्ड जीन्स, 2 जीन्स आहेत सेक्स क्रोमोझोम वरती आहेत, ह्या ऑर्गॅनिझम मध्ये एक्सप्रेस झाले, त्याच्या पुढच्या ऑर्गॅनिझम मध्ये पण, जनरेशन मध्ये पण ते एक्सप्रेस होणार. याचा अर्थ इनहेरिटन्स कंप्लीट झाला ना, म्हणून नाव काय पडलं? कंप्लीट सेक्स लिंकेज. सो व्हेन लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट over non-homologous regions of allosomes or sex chromosome, where crossing over do not takes place
such genes undergoes complete सेक्स लिंकेज. ओके, साधा साधा मुद्दा आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा लिंक्ड जीन्स कुठे प्रेझेंट आहे, जे ॲलोझोम्स किंवा सेक्स क्रोमोझोम्स आहेत ना त्याच्या नॉन होमोलॉगस रिजन्स वरती, म्हणजे हा आमचा एक्स क्रोमोझोम, ओके, हा आमचा सॉरी सेम साईजचा झाला बरं का, वाय क्रोमोझोम, आणि जर सर लिंक्ड जीन्स प्रेझेंट आहे इथे आणि इथे, इथे आणि इथे, सो हे दोघही कोणते रिजन झाले, नॉन होमोलॉगस रिजन. बरोबर, हे दोघे कोणते रिजन झाले, नॉन होमोलॉगस रिजन. मग नॉन होमोलॉगस रिजन आहे तिथे क्रॉसिंग ओव्हर काही होत नसतं. व्हेअर क्रॉसिंग ओव्हर डू नॉट टेक्स प्लेस, जिथे क्रॉसिंग ओव्हर होत नाही इथे आपण लाल लाल मध्ये लिहूया, नो क्रॉसिंग ओव्हर. त्यामुळे हे जे दोन जीन्स आहे त्यांचं लिंकेज कम्प्लीटच राहणार. आता इथे एक फार महत्वाचा कन्स्ट्रेन आहे, काय सर, मग लिंक्ड जीन्सचं डिस्टन्स कमी जास्त असलं तर, कारण की कम्प्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज मध्ये डिस्टन्स वरती खेळ होता. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला त्यांना माहिती मी काय बोलतोय, की लिंकेजमध्ये कम्प्लीट लिंकेजमध्ये डिस्टन्स कमी असेल तर ते कम्प्लीट असतं, ते कॅरी फॉरवर्ड होतं. पण जर डिस्टन्स वाढून गेलं दोन जीन्स मधलं तर मग इनकम्प्लीट लिंकेजचे चान्सेस वाढतात. मग सर इथे काय होईल, डिस्टन्स कमी जास्त असेल तर काही फरक पडेल का? बिलकुल पडणार नाही. का नाही पडणार? कारण क्रॉसिंग ओव्हर होतच नाहीये, ऍक्सिसच नाहीये, तिथे क्रॉसिंग ओव्हर व्हायला चान्सच नाहीये. त्यामुळे डिस्टन्स थोडं कमी जास्त जरी असतं तरी चालतं, काही हरकत नाही. इथे तो डिस्टन्स वाला रोल जो आहे तो काही लागू होत नाही, जस्ट लाईक द कम्प्लीट अँड इनकम्प्लीट लिंकेज. ओके, मग दुसरा प्रकार कोणता सर आहे याच्यामध्ये? मग दुसरा प्रकार आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. आता बऱ्याच लोकांना आयडिया आली असेल की इनकम्प्लीट सेक्स लिंकेज काय प्रकार आहे. साहजिक गोष्ट आहे ना, नॉन होमोलॉगस रिजन वरती होतं तर इनकम्प्लीट, कम्प्लीट. होमोलॉगस रिजन वरती झालं तर काय, तिथे क्रॉसिंग ओव्हर होतं, याचा अर्थ पार्ट एक्सचेंज होता, याचा अर्थ जे जीन्स आहे ते सोबतच इनहेरिट होतील, याची काही शाश्वती नाही. म्हणजे तुम्ही मला सर एक्झाम्पल जरा समजून सांगा. बघा, हा झाला तुमचा एक्स क्रोमोझोम, ओके, हा झाला त्याचा जोडीचा वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम जरा जवळ काढलं, लांब काढतो बाबा, माफी, थोडा तुमचा व्हिडिओ लांबतोय, बट चालतं, एवढं तुम्ही शिकालच माझ्याकडनं. हा तुमचा वाय क्रोमोझोम. ओके, आता इश्यू काय झाला? इश्यू हा झाला की जीन्स कुठे लोकेटेड आहे, ते लोकेटेड आहे होमोलॉगस रिजन. हा कोणता रिजन आहे? हा बिचारा आम्हाला माहिती आहे सर, दिस इज होमोलॉगस रिजन. आणि होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस, क्रॉसिंग ओव्हर होतं. याचा अर्थ इथे काय होऊ शकतं, ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी सांगतो. इथे काय होऊ शकतं की जर हे दोघं क्रोमोझोम आले जवळजवळ ड्युरिंग मिओसिस पॅचेटिन फेज ऑफ प्रोफेज 1, तर चान्स आहे की इथून हा क्रोमोझोम आणि इथून हा क्रोमोझोमचा पार्ट काय होईल, हा याच्याकडे आणि हा याच्याकडे जाईल, एक्सचेंज होऊन जाईल क्रोमोझोमल पार्ट. आणि सर जर क्रोमोझोमल पार्ट एक्सचेंज झाला तर ह्या दोन जीन्सची, इथे एक जीन होता ना खाली बिचारा लपलेला, ह्या दोन जीन्सची जोडी होती सर, पण तिथं ब्रेक झाली. मग दोन जीन्सची जोडी ब्रेक झाली म्हणजे लिंकेजच ब्रेक झाला ना, मग झालं ना इनकम्प्लीट लिंकेज. मग सर लिहिणार कसं आपण? लिहिणार असं की व्हेन लिंक्ड जीन्स आर लोकेटेड ओव्हर होमोलॉगस रिजन ऑफ sex chromosomes where crossing over generally takes place. Such a pair ओके, अक्षर थोडंसं माझं सुंदर आहे बरं का, ऍडजस्ट करा. अंडरगोज इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. ओके, सो अशा पेअरला काय म्हणायचं?
इनकम्प्लीट सेक्स लिंकेज असं म्हणायचं. आता हा मेजर डिफरन्स आहे की इकडे जसं मी लिहिलेलं आहे, लिंक्ड जीन्स सेक्स क्रोमोझोम वरती कुठे लोकेटेड आहे, ओव्हर होमोलॉगस रिजन, जिथे क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे होतं, तिकडे होत नाही, इथे होतं, आणि त्यामुळे लिंकेजचे चान्सेस कमी होऊन जातात. सर उदाहरणं द्यायची असेल तर उदाहरणं देऊ शकतात का? पटकन उदाहरणं देऊन टाकतो. कम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये मग तुम्हाला एक्झाम्पल आहे हिमोफिलियाचं. ओके, हिमोफिलियाचा जो जीन आहे त्याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस आहे. हे जनरली फिमेल मधलेच आहेत. कलर ब्लाइंडनेस हिमोफिलियाचे जीन एक्स क्रोमोझोम वरती असतात, वाय क्रोमोझोमवर नसतात. वाय क्रोमोझोमचा हवा असेल तर हायपरट्रायकोसिस. एक अजून जीन आहे HY अँटीजन म्हणून, मी लिहून ठेवतो तर HY अँटीजन जीन. मेलमध्ये जो स्पर्मॅटोजेनेसिस कंट्रोल करतो तो HY अँटीजन जीन आहे. सो हे दोघंही जे आहे ते एक्स क्रोमोझोमचे आहे, हे दोघंही वाय क्रोमोझोमचे आहे. माझा बोर्ड छोटा पडला थोडासा, बट आय होप तुम्ही अंडरस्टँड कराल. आणि जर इनकम्प्लीट सेक्स लिंकेजचं जर सांगायचं झालं तर इनकम्प्लीट सेक्स लिंकेजमध्ये नेफ्रेटिसचा जीन आहे, ज्याच्यामध्ये नेफ्रॉन्स जे आहे ते नेफ्रॉन्सचं रिनल फंक्शन पुअर होऊन जातं. दॅट इज जे काही फिल्ट्रेशन रेट आहे तो कमी होऊन जातो. नेफ्रेटिसचा जीन आहे. किंवा एक आहे डिसीज रेटिनिटिस पिगमेंटोसा. रेटिनिटिस पिगमेंटोसा, ज्याच्यामध्ये रेटिनाचे जे काय आहे ते रेटिनामध्ये पिगमेंट्स तयार व्हायला लागतात. रॉड सेल्स डेड होऊन किंवा कोन सेल्स डेड होऊन त्याच्यामध्ये पिगमेंट्स तयार व्हायला लागतात, आणि मग तुम्हाला नाईट ब्लाइंडनेस किंवा डायरेक्ट कम्प्लीट नाईट ब्लाइंडनेस जे आहे त्याची डिसीज पण तुम्हाला होताना बघायला मिळतं. मग ते आहेत. इव्हन नाईट ब्लाइंडनेस पण त्याच्यामध्ये तुम्ही काउंट करू शकता. तर हे नेफ्रेटिस रेटिनिटिस पिगमेंटोसाचे जे काही जीन्स आहेत ते इनकम्प्लीट सेक्स लिंकेजमध्ये बघायला मिळतात. तर हे एक्झाम्पल झाले सेक्स लिंकेजचे, कम्प्लीट आणि इनकम्प्लीटचे. ओके, सो साधा मुद्दा आहे. मी इथे स्पष्ट करून सांगेल की लिंकेजच्या टाइप्सपेक्षा सेक्स लिंकेजच्या टाइप्स कम्प्लिटली वेगळे वेगळे आहेत. त्या दोघांचं एकमेकांशी रिलेशन फार कमी आहे. इथे डिस्टन्स ऑफ जीन्स नाही मॅटर करत, पोझिशन, लोकेशन ऑफ जीन्स जे आहे, लोसाय ऑफ जीन्स जे आहे ते सेक्स लिंकेजमध्ये जास्त मॅटर करतं. लिंकेजच्या टाइप्समध्ये तुम्हाला मॅपिंग जे आहे ते जीन मॅप मध्ये किती डिस्टन्स आहे हे मॅटर करतं. सेक्स लिंकेजमध्ये पोझिशन मॅटर करते. ओके, तर हा जो महत्वाचा फरक आहे तो समजून घ्याल. ओके, सो आय होप तुम्हाला हा जो काही लिंकेजचा टॉपिक आहे तो अत्यंत व्यवस्थित समजला असेल. अत्यंत सोप्या रीतीने मी समजायचा प्रयत्न केला. बट जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला व्यवस्थित समजले की नाही हेही मला नक्की सांगा. तुमचे रिव्ह्यूज, तुमचे रिप्लायज जे आहेत तेच मला खूप जास्त हेल्पफुल ठरतात. माझे व्हिडिओ अजून चांगले करायला मला मदत करतात. ओके, अशाच चांगल्या व्हिडिओसाठी बायोनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करून ठेवा. तेव्हा तुम्हाला अपडेट येईल की माझे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. आणि बायोनिक्स अकॅडमीचं एक इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्यालाही सगळ्यांनी फॉलो करून ठेवा. तिथेही तुम्हाला छोट्या रील्स एन्जॉय करता येतील. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.